नमस्कार लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा एप्रिल हप्ता अजून मिळाला नाही म्हणून वाट पाहत असाल तर आजची अपडेट खूप महत्त्वाची आणि थोडी ऑफिशियल संकेतवर आधारित आहे. सर्वात आधी क्लिअर करूया, एप्रिलचा हप्ता थांबवलेला नाही, तो प्रोसेसमध्ये आहे. आता मंत्री स्तरावरून काय माहिती? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध कार्यक्रमांमध्ये असा सर्वसाधारण संदेश दिला आहे की महिलांसाठीच्या योजनांना सरकार पूर्ण पाठिंबा देत आहे आणि डीबीटीद्वारे थेट लाभ देण्याची प्रक्रिया अधिक मजबूत केली जात आहे. तसेच अजून एक संकेत, पात्र लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा पैसा वेळेवर मिळावा यासाठी प्रशासन काम करत आहे. याचा अर्थ डिले झाला असला तरी पेमेंट येणारच आहे. बस आता एप्रिल प्लस मे हप्त्याबाबत, एप्रिलचा पेंडिंग हप्ता प्रोसेसमध्ये आहे आणि मे महिन्याचा सायकल सुरू होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून काही लाभार्थ्यांना बॅक टू बॅक पेमेंट मिळू शकतो, म्हणजे एप्रिल नंतर लगेच मे. काही केसेसमध्ये दोन्ही हप्ते जवळपासच्या कालावधीत मिळण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, सर्वांना एकाच दिवशी डबल पैसे मिळणार नाहीत. आणखी एक नवीन अपडेट, विभागीय स्तरावर फंड डिस्ट्रीब्युशन प्लॅनिंग सुरू आहे आणि त्यानुसार बॅचेसमध्ये पेमेंट रिलीज होणार आहे. आता तुम्ही काय करायला पाहिजे? तुमचा डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह ठेवा, बँक अकाउंट व्हेरीफाय ठेवा आणि SMS अलर्ट्स ऑन ठेवा. एक महत्त्वाची सूचना, मंत्री नावाने पैसे लवकर आणतो असे सांगणाऱ्यांपासून सावध राहा. अशा कोणत्याही फसवणुकीपासून दूर राहा, कारण ही प्रक्रिया पूर्णपणे सरकारी आणि सिस्टम बेस्ड आहे. आणि लक्षात ठेवा, तुमचा एप्रिल हप्ता सुरक्षित आहे आणि मे हप्ता त्यानंतर मिळू शकतो. तर मित्रांनो, संयम ठेवा आणि अलर्ट राहा. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा, कारण पुढच्या अपडेटमध्ये एक्झॅक्ट पेमेंट टाइमलाईन आणि कोणाला कधी पैसे मिळणार हे सगळं तुम्हाला इथेच मिळणार आहे. आणि आत्तापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.